नमस्कार. रेखाज कुक हाऊसमध्ये अगदी छोट्या छोट्या साध्या साध्या सिंपल रेसिपी मी दाखवत असते आणि तुमच्या कमेंटवरून मला लक्षातच येतं की ही रेसिपी तुम्हाला सोप्या सोप्या रेसिपी नक्कीच आवडत आहेत. तर इथे आज आपण जे बनवणार आहोत ते आहे रोज वॉटर. बाग मस्त गुलाबी रंगाच्या फुलांनी बहरलेली आहे, त्यामुळे याचा गुलकंद करून झाला आहे. रोज आंघोळीच्या पाण्यात तर टाकते. म्हटलं आज आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी आपण बाजारचं रोज वॉटर आणण्यापेक्षा घरीच जर बनवलं हे रोज वॉटर तो किफायतशीर आहे. पण ह्या गुलाबी जो हा देसी गुलाब आहे ना, त्याचा सुगंध इतका सुंदर येतो ना की तुम्ही बाटली जरी उघडली ना की तो सुगंध दरवळतो आणि करायला अतिशय सोपा आहे. फार वेळ अजिबात आपल्याला लागत नाही आणि शेवटी घरी बनवलेलं केव्हाही चांगलं आणि शुद्ध असेल, प्युअर असतं. बाजारच्यापेक्षा केव्हाही घरी बनवलेलं हे चांगलंच. तर इथं मी पाकळ्या घेतल्यात, मोठं बाऊल भरून घेतलेलं आहे. तुम्ही जर जास्त फुलं असतील तर मग मोठं प्रमाणात पण करू शकता. तर इथे आज माझ्याकडे फक्त मोठ्या बाऊल भरून एक पाकळ्या निघालेल्या आहेत. मी फुलं तोडून त्याच्या पाकळ्या काढून घेतल्यात. मस्त सुगंधित गुलाब आहे हा, त्यामुळे याचं रोज वॉटर खूप छान बनणार आहे. तर इथे मी एक 2-3 पाण्याने या पाकळ्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत, कारण की कधी कधी बारीक किडे असतात, धूळ असते. तर हे सगळं स्वच्छ करण्यासाठी एक 2-3 पाण्याने आपण या पाकळ्या धुवून घ्यायच्या आहेत. खरंच हे रोज वॉटर आपल्या चेहऱ्याला तर सुगंधित करतं, फ्रेश करतं. अगदी फेशियल झाल्यासारखा चेहरा होतो आणि मन ताजंतवानं होतं. एकदम मनशांती लाभते. खरंच एकदा तरी तुम्हाला वाटतं की तुम्ही एकदा तरी करून पहा. आणि जर तुमच्याकडे बाग नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही बाजारातून सुद्धा फुलं आणून हे गुलाबजल तयार करू शकता. तासे हे बाऊलभर मी घेतलेत. आता आपल्याला 2-3 पाणी धुवून घेतलेलं आहे. आता इथं मी उभं आकाराचं एक भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे भांडं असेल ते कुठलेही तुम्ही घेऊ शकता. उभं आकाराचं घेतले भांडं की जेणेकरून त्या पाकळ्या त्याच्यामध्ये छान बसतील. आणि मधोमध एक वाटी ठेवली आहे. इथे मी काचेची वाटी ठेवली आहे. तर तुमच्याकडे कुठली स्टीलची वाटी वगैरे असेल तर तीसुद्धा आपण ठेवू शकतो. आणि त्याच्या अवतीभोवती या सगळ्या धुतलेल्या पाकळ्या आपल्याला पेरून ठेवायच्या, सगळ्या बाजूनी ठेवायच्यात बघा. आता इथं थोड्या पाकळ्या आहेत, एक मोठ्या बाऊल भरून, तर तेवढंच आपल्याला रोज वॉटर मिळेल. हे 2-3 वेळा जरी केलं की रोज काय आपल्याला एवढे फुलं मिळत नाहीत. एकदम जर मिळाले बागेतून कोणाच्या किंवा मार्केटमधून मिळाले तर मग एकदम जास्त प्रमाणात एक बॉटल भरून सुद्धा हे आपल्याला करता येतं. तर इथे मी बघा पाणी टाकले, अर्धा पेला पाणी टाकले. जास्त पाणी टाकलं तर काय होईल, तर पाण्याचीच वाफ होणार. तर त्यामुळे मी एक पाकळ्यात भिजतील इतकं एक अर्धा पेला पाणी मला पुरेसं झाले. ते पाणी ठेवले आणि हे भांडं आपण आता गॅसवर ठेवणार आहोत. उघड भांडं आहे आणि याच्यावर आपल्याला ठेवायचे झाकण. एक झाकण जे फिट बसेल की वाफ जिथून बाहेर निघणार नाही आहे. आता ही वाफ बाहेर पडू नये आणि ती गार होऊन पुन्हा त्या वाटीतच पडावी, यासाठी इथे आपण टाकत आहोत बर्फाची खडे. कारण की खालून उष्णता आहे, वाफ होणार आणि ती वाफ पुन्हा गार होऊन सांद्रीभवन म्हणतो आपण त्याला, ते होऊन पुन्हा आपल्या बाऊलमध्ये पडणार. तर रोज वॉटर आपल्याला आयतं मिळणार. एक 10 ते 15 मिनटं झाली आहेत बघा. बर्फसुद्धा सगळा वरच्या झाकणावरचा वितळला आहे. तर आता ही झाकण काढून आपण बघूया. बघा पाकळ्यांचा रंग बदललेला आहे. ज्या आपल्या गुलाबी रंगाच्या पाकळ्या होत्या त्या रंग बदलला आहे आणि बघू शकता तुम्ही की या वाटीत एवढं रोज वॉटर तयार झाले. अतिशय मस्त सुगंध तुम्हाला जाणवेल. तुम्ही जर केलं ना तुम्हाला जाणवेल की ती वाटी काढल्या जो सुगंध दरवळला आहे ना, तो हा म्हणजे शब्दात व्यक्त करणे नाही शक्य. तर असं हे रोज वॉटर तयार झालेलं आहे. असं रोज 2दा-3दा जर रोज वॉटर तुम्ही तयार करून ठेवलं तर मस्त तुमची बॉटल भरून जाईल. इथं माझ्याकडे स्प्रे बॉटल एक आहे, तर त्या स्प्रे बॉटलमध्ये मी हे भरून ठेवणार आहे. आणि मधनं एकदा दिवसातून 1-2दा आपण चेहऱ्यावर असा तो स्प्रे केला, एकदम तुम्ही फ्रेश होणार. मनवृत्ती, चित्तवृत्ती तुमच्या अतिशय प्रफुल्लित होणार. तर असं हे रोज वॉटर मी या बाटलीमध्ये भरून ठेवते. तुम्ही बघू शकता बघा एवढ्या प्रमाणात तयार झाले. एक 2-3 वेळेस केलं की बॉटल आपली नक्कीच भरणार ही छोटी. थोडं केलं तरी हे चालेल. आणि असं हे रोज वॉटर केव्हाही घरी केलेलं चांगलं आहे. आणि तुम्ही घरी केलं
तर नक्कीच तुमच्या घरचेसुद्धा या रोज वॉटरचं कौतुकच करणार आहे. असं हे रोज वॉटर तुम्ही करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच सेंड करा, की त्यांना पण बघा आपल्या घरचं रोज वॉटर कसं तयार करता येईल, तर त्यांना पण ते आनंद वाटेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि नक्की तुम्ही केल्या असेल तर मला तुमचे फोटो पाठवा आणि कमेंट लिहायला विसरू नका. धन्यवाद.